नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की 3.5 पीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. त्याला पूर्णपीठसुद्धा म्हटलं जातं. या तुळजाभवानीचा इतिहास, पौराणिक कथा, त्यानंतर मुख्य जे मंदिर आहे, मंदिराचा परिसर, देवीची स्वयंभू मूर्ती, मंदिरात जे काही उत्सव साजरे केले जातात ते, आणि आजूबाजूचे जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि किंवा जवळची जे काही देवीची स्थानं आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, महाराष्ट्रातल्या 3.5 देवींच्या शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे पूर्ण पीठ मराठवाड्यात आहे. हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या बालाघाट डोंगराच्या कडे पठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराणातील नाव यमुनागिरी होते. या जागी दंडकारण्य असून अनेक डोंगर दऱ्यांतून पूर्वी खूप चिंचेची झाडं होती, त्यामुळे त्याचे नाव चिंचापूर होते. भक्तांच्या रक्षणासाठी येथे देवी अवतरली. तिला त्वरिता असे लोक म्हणत. त्वरितेचा अपभ्रंश तुळजा असा झाला व देवीच्या या नावावरून क्षेत्राचे नाव तुळजापूर झाले. मराठवाडाच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातून या देवीला कुलदेवतेचा मान आहे. त्रेतायुगात श्रीरामाची, द्वापारयुगात धर्मराजाची व कलियुगात श्री छत्रपती शिवरायांची ही भयहारिणी व वरदायिनी झाली आहे. या देवीचे संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. आपण देवीची पौराणिक कथा किंवा देवीचा अवतार हे आपण आज बघूया. या देवीच्या अवताराची कथा स्कंद पुराणामध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार पूर्वी कृतयुगात कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूती हिने पतिनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन मुलाला वाऱ्यावर सोडून सतीत जाऊ नये असे इतर ऋषीमुनींनी सांगितल्यामुळे तिने आपला निर्णय बदलला. अनुभूतीने आपल्या मुलाला गुरुगृही सोडले व ती मेरू पर्वताच्या जवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात तपासाठी गेली. तिथे तिने आश्रम बांधला. नदीकिनारी तपश्चर्या करीत बसली. तिची तपश्चर्या चालू असताना तेथे कुकर नावाचा राक्षस आला. तो तिच्या अप्रतिम लावण्यावर खुश झाला. त्याच्या मनात वाईट कर्म करण्याची भावना झाली व त्याने सतीच्या अंगाला स्पर्श केला. सतीची समाधी भंगली. अनुभूतीला समोर राक्षस दिसतात तिने आदिशक्तीचा धावा सुरू केला. अनुभूतीची प्रार्थना ऐकून पार्वती देवीने देवी भवानीचे रूप घेतले व ती दैत्याच्या समोर उभी राहिली. तिने दैत्याशी युद्ध सुरू केले. दैत्याचा पाडाव करण्यासाठी व अनुभूतीच्या प्रार्थनेला देवी त्वरित धावून आली. त्यामुळे तिचे नाव त्वरिता पडले आणि त्वरिता व कुकराचे घनघोर युद्ध झाले. कुकराने अनेक मायावी रूपं घेऊन देवीला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवीच्या अष्टभुजांतील त्रिशूळाने तिने कुकराचे शरीर धडापासून वेगळे केले. अनुभूतीच्या विनंतीवरून अष्टभुजा देवी यमुनाचल म्हणजे बालाघाट पर्वतावर कायमची वस्ती करून राहिली. ती जागा म्हणजेच आजचे जे श्री क्षेत्र तुळजापूर व त्या त्वरितेचे नाव तुळजा व त्याचे तुळजा असे व ती तुळजाभवानी म्हणून ओळखली जाऊ लागली. देवी महात्म्यामध्ये सांगितल्याप्रमाणे महिषासूर नावाचा राक्षस देव व पृथ्वी लोकांवर अतिशय अत्याचार करू लागला. सर्व देवांची स्थाने त्याने हिरावून घेतली. देवांना बंदिवान केले. अशावेळी देवांनी जगाचे स्वामी असलेल्या ब्रह्म विष्णू महेशाकडे या राक्षसाचा बंदोबस्त करण्यास्तव विनंती केली. तेव्हा तिन्ही देवांनी आपल्या शरीरातील तेज बाहेर काढले आणि त्या तेजाचा प्रचंड गोळा देवीच्या रूपाने प्रकट झाला. त्या देवीला देवीने प्रचंड आवाज केला. त्यामुळे समुद्राचे पाणी खळाळले, धरणी कंपित झाली, पर्वत हालू लागले आणि या प्रचंड शक्तीच्या तुळजाभवानीचा देवांनी जय जयकार केला. ही देवी महिषासूर राक्षसाबरोबर लढू लागली. घनघोर युद्ध झाले. महिषासूर स्वतः रेड्याच्या रूपात लढू लागला. देवीने आपल्या पाशाने राक्षसाला बांधून टाकले. आपण स्वतः सिंहासनावर उतरून त्या रेड्याला पायाखाली दाबले आणि त्रिशूळाने त्याचे शिरकमल धडापासून वेगळे केले. अशा रीतीने महिषासुराचा वध होऊन देव संकटमुक्त झाले. म्हणून या देवीला महिषासूर मर्दिनी नाव पडले. मंदिराचा परिसर बघितला तर तुळजाभवानीचे मंदिर खोल आहे. त्यासाठी महाद्वारातून काही पायऱ्यांनी खाली उतरावे लागते. खाली काही पायऱ्या उतरतात डावीकडे कल्लोळ तीर्थ लागते. जेव्हा या तीर्थाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवरील अनेक तीर्थांचे पाणी या तीर्थाकडे धावून आल्यामुळे त्यांचा एकत्र कल्लोळ झाला. त्यामुळे याला कल्लोळ तीर्थ नाव पडले. आणि या तीर्थापासून आणखी काही पायऱ्या उतरल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थ लागते. त्यातून अखंड पाण्याचा प्रवाह पडतो. या तीर्थाचा भवानीच्या स्नानासाठी वापर होतो. या तीर्थास गायीच्या मुखातून पाणी पडत असल्यामुळे त्याला गोमुख तीर्थ नाव पडले. भक्तगणसुद्धा या तीर्थात स्नान करून पुढे जातात. गोमुख तीर्थापासून पुढे सिद्धिविनायक गणेश मंदिर लागते. त्यानंतर निंबाळकर महाद्वार लागते. महाद्वाराच्या अलीकडे मातंगी देवीचे मंदिर लागते. मातंगीचे दर्शन घेऊन पुढे जावे लागते असे भक्तजण सांगतात. महाद्वारातून मंदिराचा पिवळा कळस दिसतो. तो पंचधातूंनी बनवलेला आहे.
मंदिरासमोर होमकुंड असून त्यावर शिखर बांधले आहे। त्याच्या जवळच बळी देण्याचा चबुतरा आहे। मंदिर काळ्या पाषाणात हेमाडपंथी घाटाचे आहे। ते यादवकालीन मानले जाते। निंबाळकर प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली आल्यावर डाव्या बाजूला मार्कंडेय ऋषीचे मंदिर आणि उजव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत। उजव्या बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी उंच दगडी पायऱ्या व अनेक दीपमाळा आहेत। दगडी मंदिराच्या समोर पिंपळ आणि शमीची झाडे आहेत आणि डाव्या बाजूला कार्यालय आणि उजव्या बाजूला ओवऱ्या आहेत। आता मुख्य मंदिर बघितलं तर ते 2 भागात विभागलं गेलेलं आहे। त्यामध्ये सभामंडप व गाभारा आणि गाभाऱ्याला मुख्य दरवाजा गाभाऱ्याचा चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे। त्यावर नक्षीकाम आहे। गाभाऱ्यातील मंडपात देवीसमोर तोंड करून उभा असलेला पांढरा संगमरवरी सिंह आहे। उजव्या बाजूला मातंगीचा पलंग, मंदिराच्या उजव्या बाजूस देवीचा अलंकार, खजिना आणि गुप्तदान पेटी आहे। बाजूला ओवऱ्यात गरुड, मोर, सिंह, घोडा, देवीची वाहने ठेवलेली आहेत। तुळजाभवानीच्या समोरील गाभाऱ्याच्या मंडपात शंकराचे छोटे मंदिर आहे। मूर्तीसमोर महादेवाची पिंड आणि नंदी आहे। या मंदिरासमोर 2 पितळी मोठ्या घंटा आहे। देवी पार्वतीचा अवतार मानल्यामुळे समोर महादेव सभामंडपात एक पितळी खांब असून त्याला एक साखळी बांधलेली आहे। भाविक ते अंगाभोवती लपेटतात, त्यामुळे आरोग्य लाभते असा समज आहे। मंदिराच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा आहे आणि या दरवाजातून गेल्यास भारतीय विवाहाचा मठ आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिर लागते। तुळजाभवानी देवी चल दैवत म्हणजे मुख्य देवीची मूर्ती चल मूर्ती आहे। म्हणजे इतर देवस्थाना उत्सवाच्या वेळी पालखीत उत्सव मूर्ती असते, मुख्य मूर्ती हलवत नाहीत, पण तुळजापूरला प्रत्यक्ष देवीची मूर्ती पालखीतून मंदिराभोवती फिरवली जाते। वर्षातून 3 वेळा मूर्ती मुख्य सिंहासनावर हलवून गाभाऱ्याबाहेर पलंगावर झोपवतात आणि सीमोल्लंघनाच्या वेळी पालखीतून मिरवतात। देवीची स्वयंभू जी मुख्य मूर्ती, देवीच्या गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढलेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे। प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र धारण केलेले दिसते। तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर, डाव्या बाजूला सिंह व पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती आहे। देवीच्या एका हातात महिषासुराचे मुंडके शेंडी धरलेले व दुसऱ्या हातात त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसलेला दिसतो। देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे। देवीची मूर्ती 3 फूट उंची असून टोपापासून केसांचा बटा बाहेर आलेल्या दाखवलेल्या आहेत। मुकुटावर लिंग आहे। 8 हातामध्ये त्रिशूळ, बिछवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपत्र आणि राक्षसाची शेंडी आहे। पाठीवर बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मूर्तीला स्पर्श पुजाऱ्याशिवाय कोणी करू शकत नाही। गाभाऱ्याच्या उत्तरेला देवीचे शयनगृह असून त्यात एक चांदीचा पलंग आहे। दक्षिणेकडे देवीचे स्नानगृह। ही देवी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या या काळात शयन करते। इतर वेळी अष्टप्रहर जागृत असते, असे इतर मंदिरात नसते। देवीच्या मूर्तीत रोज दही दुधाचा अभिषेक असतो। नवरात्रात सर्व अलंकार आणि देवीच्या अंगावर घालून अलंकारांची पूजा करण्यात येते। तुळजापूरमधील इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसं घाटशीळ, महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजी मठ, काशीकुंड, रामवरदायिनी मठ, महंत गरीबनाथ मठ म्हणजे दशावतार मठ। मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात। त्यामध्ये देवीची नित्यपूजा, नवरात्र उत्सव असतील, शाकंभरी उत्सव आणि तुळजापूरला गेल्यानंतर सोलापूरजवळची काही देवीची स्थानं आहेत। त्याच्यामध्ये सोलापूरची रूपा भवानी तुळजापूरपासून 44 किलोमीटर अंतरावर आहे। मार्डीची यमाई सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर मार्डी गावी आहे आणि माढेश्वरी जगदंबा जी सोलापूरपासून 45 किलोमीटरवर म्हाडा गावी जगदंबेचे पुरातन मंदिर आहे। तसेच नळदुर्ग किल्ला हा सोलापूरपासून थोड्या अंतरावर एका डोंगरावर भव्य आहे, तो सुद्धा बघण्यासारखा आहे। तर मंडळी, 3.5 शक्तिपीठांपैकी जे पूर्णपीठ मानलं जातं ते तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर भाविकांना माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।